ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या 5 ऑगस्ट 2025च्या एपिसोडमध्ये अर्जुन आणि चैतन्य एका केसबद्दल बोलत असतात. तेव्हाच सायली कॉफी बनवत असल्यामुळे तिथे कॉफीचा दरवळ सुटलेला असतो. पण सायली आणि अर्जुनचं भांडण झाल्यामुळे त्याला थेट कॉफी मागता येत नसते. चैतन्याला अर्जुनच्या अवस्थेवर फार हसू येतं. तितक्यात सायली त्यांच्यासाठी कॉफी घेऊन येते, पण अर्जुनला देताना ती रागात देते, तर चैतन्याला अगदी आग्रहानं देते. सायलीचं आपल्याशी वागणं असं पाहून अर्जुन मुद्दाम रुसवा असल्याचं दाखवतो आणि कॉफी नको असं म्हणतो. त्याला वाटत असतं की सायली स्वतःहून त्याला बोलेल आणि आग्रह करेल, ही कॉफी तुम्ही प्या. मात्र सायली त्याच्या समोरची कॉफी उचलून घेऊन जाऊ लागते. तेव्हा तो पुन्हा निमूटपणे कॉफी घेतो. सायली बाहेर गेल्यावर तिला ऐकू जाईल अशा आवाजात तो मुद्दाम तिला एक आयडिया सुचवतो, ज्यामुळे सायलीला तिच्या आई-वडिलांचं सत्य कसं बाहेर काढायचं आहे हे समजतं. पण तरीही ती अर्जुनवर रुसल्याचं दाखवते. नागराज महिपतला फोन करून सांगतो की मी प्रियाचा फोन हातात घेतला, तिच्या फोनमधला तो व्हिडिओ डिलीटसुद्धा केला. पण नेमकी ती तिथे आली आणि आम्हाला ती बोलली की हा व्हिडिओ फक्त या फोनमध्येच नाही तर आणखी बऱ्याच ठिकाणी सेव्ह करून ठेवला आहे. यावर महिपत त्याला म्हणतो की तुम्ही एक काम करा, तिच्याकडे अजून जी कोणती साधनं असतील ती माझ्यापर्यंत आणून पोहोचवा. पुढे काय करायचं ते मी बघतो. दुसरीकडे सायलीनं आपली शोध मोहीम सुरू केलेली असते. ती गाठोडं घेऊन मैनावतीकडे जाते आणि तिला तिच्या बालपणीबद्दल प्रश्न विचारू लागते. हे सगळं प्रिया चोरून ऐकत असते. सायलीकडे दोन्हीही गाठोडी पाहून तिला धक्का बसतो, कारण तिला वाटत असतं की तिने एक गाठोडं बाहेर फेकलेलं. आज तिला समजतं की दोन्हीही गाठोडी सायलीच्या ताब्यात आहेत. त्यात सायली मैनावतीला बालपणीचे वेगळे वेगळे प्रश्न विचारते, म्हणजे ही काही आपला पाठलाग सोडणार नाही. इतक्यात तिचा फोन वाजतो. सायली बाहेर येते आणि तिला खडे बोल सुनावू लागते. तू आमचं बोलणं चोरून ऐकत होतीस. तुला कित्येंदा सांगितलं आहे की या खोलीच्या आसपासही तू भटकायचं नाहीस. तुला आमचं बोलणं चोरून ऐकायची काय गरज होती. सायली मैनावतीला सांगते की दोन्हीही गाठोडे घेऊन ये. हे काही आपल्याला बोलायला देणार नाहीत. सायलीची आई म्हणजेच मैनावती ती गाठोडं घ्यायला जाते आणि सगळं सरमिसळ करून ठेवते. त्यामुळे जेव्हा प्रियाचं गाठोडं उघडलं जाईल तेव्हा सायलीच्या खऱ्या गोष्टी त्यातून बाहेर पडतील आणि सायलीला त्रास होईल. त्यामुळे ते गाठोडं सायलीचं आहे हा गोंधळ उडू शकतो. प्रिया आपल्या रूममध्ये जाते तेव्हा अश्विनला तिनं लिहिलेली लिस्ट सापडते, ज्यामध्ये सायलीच्या सवयी तिने नमूद केलेल्या असतात, ज्या तिला एक एक करून मैनावती व सदाशिवला सांगायच्या असतात, जेणेकरून तेच सायलीचे आई-बाबा आहेत हे सिद्ध होईल. पण ती अश्विनला थाप मारते की घरच्यांची मनं जिंकून घेण्यासाठी मी ही लिस्ट बनवली आहे. सायली हे सगळं करते, त्यामुळे मी पण जर असं केलं तर पुन्हा एकदा मी घरच्यांची लाडकी होईल. तेव्हा अश्विन तिच्या बोलण्यात येतो आणि बोलतो की तुला हे सगळं काही करायची गरज नाही. तू आहेस तशी चांगली आहेस. आज अस्मिताच्या नवऱ्याची म्हणजेच सचिन दीक्षितची सुभेदारांच्या घरात एंट्री होताना पाहायला मिळते. तो येतो, सर्व घरच्यांना अगदी आपुलकीनं भेटतो. सायली आणि त्याची ही पहिलीच भेट असते, पण तो तिच्या हातच्या बेसनच्या लाडूचंही भरभरून कौतुक करतो. अस्मिता सचिनवर लटके रागावलेली असते, पण तो प्रेमाने तिची समजूत काढतो.
हा सचिन कालच्या भागात साक्षी शिकरेशी फ्लर्ट करताना दाखवलेला आहे. त्यामुळे आगामी एपिसोडमध्ये सायली आणि अर्जुन मिळून सचिनचा खरा चेहरा समोर आणू शकतात. तर मित्रांनो, हा होता आजचा ठरलं तर मग या मालिकेचा एपिसोड.